पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये काल 2 दिवसापूर्वी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना झाली होती. त्याच अनुषंगाने आज आपण त्या नराधम आरोपीच्या गावामध्ये आलो आहोत. आपण ग्रामस्थांशी संवाद साधणार आहोत, कारण की हा आरोपी कसा होता या त्याच्या ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेणार आहोत. आपण दादा काय सांगशील, दादा कसा होता तो आरोपी? भीमराव कांबळे हा फार विकृत पद्धतीचा माणूस. त्याने अगोदर पण असे 2 गुन्हे केलेले आहेत. 1998 साली, 2016 साली पण त्याने 2 गुन्हे केलेले आहेत. तो असंच संधीचा फायदा घेऊन महिलांना अत्याचार करायचा. परत तुम्हाला सांगतो, आमच्या महिला ज्या शेतात वगैरे जाताना तो झाडीत कुठेतरी लपून बसायचा आणि त्यांच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करायचा. मग त्यावेळेस त्याला कोणी समजवलं नाही का, किंवा त्याला मार दिला नाही का असं काही झालंय का? ज्यावेळी त्यांनी 2 गुन्हे केले ना, त्यावेळी त्याला आम्ही इकडून हाकलला होता बरं. मारून. त्यावेळी त्याला आम्ही इथून हाकलला होता. त्याचे घरातले सगळेच म्हणजे इथून निघून गेले होते. आता 1-2 वर्षापूर्वी त्याची बायको आणि त्याचा मुलगा इथं राहायला आले होते. त्यांना पण आम्ही नाही का, आता ते म्हणलं जाऊ दे मरू दे, नाही का, त्यांच्यापासून काय आपल्याला हे नाही. तर तो ज्यावेळी 2016 साली त्यांनी जो गुन्हा केला होता, त्याच्या 2 वर्ष त्यांनी काहीतरी जेलमध्ये काढले असतील. त्याच्या बायकोने त्याला जामीन देऊन बाहेर काढला. तो असाच बाहेर फिरायचा, बाहेर फिरून काम करायचा. त्याची बायको त्याला खायला प्यायला घालून, नाही का, सांभाळायची थोडक्यात. आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तो बकऱ्यांवर देखील अनैसर्गिकपणे अत्याचार करत होता, कोंबड्या देखील सोडल्या नाहीत त्याने. त्याबद्दल काय सांगाल? त्याने अहो शेळ्या आणि कोंबड्यांना पण नाही सोडलं. कोणी तुम्ही बघितलं आम्ही असं? माणसं काय, आमच्या तिथले आमचे बंधू आहेत. मी तर आता इथं 2-3 वर्ष झालं आलेलो आहे, पण आमचे बंधू आमचे सांगतात की शेळ्यांना पण त्यांनी सोडलेलं नाही. म्हणजे किती विकृत पद्धतीचा हा माणूस असेल, भयानक. आज ज्याची मुरडीचं जे असं अवघड वाटते हो साहेब, काय सांगाय. आपल्या घरात पण लहान लहान लेकरं आहेत. आपल्या बरोबर दादा आहे, त्याच्याशी संवाद साधणार आहोत. कसा माणूस होता तो, विकृत माणूस काय आहे? अहो तो माणूस म्हणजे आहे ना, घाणेरड्या प्रवृत्तीचा माणूस. तो लिंग पिसाटच माणूस मानला जाईल त्याला. त्याने इथं शेळ्या चरायला आल्या, पुन्हा कोंबड्या आल्या, तो त्यांना सुद्धा सोडत नव्हता. म्हणले माणसाचं तरी त्याला काय घेणं नाही. म्हणजे एवढ्या तो घाणेरड्या प्रवृत्तीचा माणूस होता साहेब. आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, आमची ही मागणी, बस. बाकी काय नाही. आणि आम्ही सुद्धा या गोष्टीचा तीव्र निषेध केलेला आहे. तीव्र निषेध म्हणजे आम्ही जर त्याची बायको आणि मुलगा आला तर आम्ही पण त्यांना इथे ठेवणार नाही. उद्या काय सांगावं की त्याचा मुलगा पण विकृत आहे त्यासारखाच. त्याची पण सरकारने हमी घेतली पाहिजे. त्याचा मुलगा पण त्या मुलावर पण गुन्हे दाखल. आपल्या बरोबर गावातील महिला आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय कसा माणूस होता? त्या महिलांची घ्या पहिली, या 2 महिलांची गाभारत्यात का. तो वाईट वाईट प्रवृत्तीचा माणूस होता. आम्ही पण त्याला कंटाळलो होतो. म्हणजे इथं प्रत्येकच महिलांची तो छेडाछेडी करायचा. तर तो गावातून हाकलला गेला, त्याची धिंड काढली सर्वांनी. आता तो 20-25 वर्ष बाहेरच आहे. आणि त्या ह्या बाळावर परवा त्याने असा अत्याचार केला, खूप वाईट घटना केली. तर सरकारने त्याला वाईट म्हणजे असं वाईट शिक्षा द्यावी की त्याला फाशी द्यावी, एवढीच आमची विनंती. आणि त्या छोट्या बालिकेला न्याय द्यावा. नक्कीच. जर आता त्यांनी या अगोदर 2 घटना केल्या होत्या, तर त्यावेळेस त्याला योग्य शासन भेटलं असतं तर ही घटना पुढे झालीच आता नसती. ही अशा घटना प्रकारच्या झाली सर्व नसती. भावना सगळ्यांच्या. आता ही वेळ आलीच नसती ना, एवढंच मला सांगायचं. पण त्याला कठोरच शिक्षा करा आणि फाशीची शिक्षा करा. आणि आमच्या गावामध्ये परत हा माणूस नकोय. आमची कांबळ्यांची लोक एवढी चांगली आहेत, सगळी चांगल्या पोस्टवर आहेत. त्यांना परत पुढच्या पिढीला कलंक लागला नाही पाहिजे याच्यामुळं. एवढीच सरकारने दक्षता घ्यावी आणि त्याला तिथंच संपवून त्याचा नायनाट तिथंच करावा आणि त्याच्या बायकोला आणि मुलाला तिथं परत आणलं नाही पाहिजे. एवढीच आमची गावकऱ्यांची आणि कांबळ्यांच्या लोकांची विनंती आहे. मला एवढंच सांगायचंय. नक्कीच हा जो होता भीमराव कांबळे नावाचा इसम होता, तो अत्यंत विकृत स्वभावाचा असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलं आहे. त्या माणसाला कोंबड्या देखील पुरल्या नाहीत, तसंच बकरी प्राणी देखील पुरले नाहीत. अशा प्रकारचा विकृत माणूस भीमराव कांबळे हा होता. त्यामुळे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्या चिमुकलीला न्याय द्यावा, अशा प्रकारची मागणी ग्रामस्थ करत आहेत. कॅमेरा पर्सन सारंग शेटे सोबत तुषार सनस, भोर.